श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण 35वा श्लोक पाहतो आहोत। असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये एक फार महत्त्वाचं असं अध्यात्मातलं तत्व समर्थ आपल्याला सांगतायत। काय सांगतायत की ज्याचा जसा भाव तसा देव परमेश्वर ईश्वर त्याच्या अंतर्यामी वास करतो, हे ते तत्व आहे। मराठीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे, भाव तोची देव। ज्याचा जसा भाव तसा त्याला त्या भगवंताचा ठाव कळतो। आता भाव म्हणजे काय? आता भाव आणि अभाव हे दोन शब्द लक्षात घेतले म्हणजे भाव म्हणजे काय ते कळेल। अभाव म्हणजे काय? एखादी गोष्ट आपल्याजवळ नसणे किंवा एखाद्या गोष्टीची कमतरता भासणे, तुटवडा भासणे, याला आपण अभाव म्हणतो, नाही का? अभाव म्हणजे काय? ती गोष्ट नसणे। मग अभावाच्या विरुद्ध शब्द भाव आहे। मग भाव म्हणजे काय? भाव म्हणजे असणे। अभाव म्हणजे नसणे, भाव म्हणजे असणे। आता माझ्या मनामध्ये भाव आहे याचा अर्थ काय घ्यायचा मग? की आपण जे नेहमी नुसतंच म्हणतो की भगवंत चराचरामध्ये आहे, भगवंत सर्व ठिकाणी आहे, भगवंत प्रत्येक कणाकणामध्ये आहे, भगवंत प्रत्येक जीवामध्ये आहे, भगवंत प्रत्येकाच्या देहामध्ये आहे, हे जे आपण नुसतंच म्हणत आलो ते आहे 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 हे आपण मान्य करणं किंवा ते आहे पण आपल्याला खरं वाटणं, हा भाव। भाव म्हणजे काय? की भगवंत आहेच ही भूमिका। आपण भगवंत आहे असं नुसतं म्हणतो पण आहेच असं मानत नाही, म्हणून आपल्या मनामध्ये भाव आहे असं आपल्याला वाटतं, परंतु खऱ्या अर्थाने किंवा प्रत्यक्षामध्ये तो अभावच असतो। जसं भक्त आणि अभक्त हे दोन शब्द आहेत ना, तसंच भाव आणि अभाव आहे। आपण स्वतःला भक्त समजतो पण आपण भक्त नाही का? कारण भक्त आणि विभक्त हे दोन एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहेत। विभक्त म्हणजे वेगळं असणे, जो विभक्त नाही तो भक्त, म्हणजे जो भगवंतापासून वेगळा नाही तो भक्त। मग आपण भगवंतापासून वेगळे आहोत म्हणजेच आपण विभक्त आहोत, म्हणजेच आपण भक्त नाही, हे जसं सिद्ध होतं तसं अभाव म्हणजे नसणे आणि भाव म्हणजे असणे। भगवंत आहे असं आपण नुसतंच म्हणतो पण मानत नाही, म्हणजेच आपल्या मनामध्ये अभाव आहे, म्हणजेच भाव नाही, हा त्याचा सरळ अर्थ। मग आता इथे रामदास स्वामी आपल्याला वर्म किंवा अध्यात्मातलं मर्म काय सांगतायत? असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा.
म्हणजे ज्याच्या मनामध्ये जितक्या प्रमाणामध्ये भाव आहे तितक्या प्रमाणामध्ये तो देव त्या अंश रूपाने प्रगट होतो. कुणामध्ये 5% भाव असेल, कुणामध्ये 10% असेल, कुणामध्ये 20% असेल, 40% असेल, 70% असेल, 80% असेल. असं प्रत्येक माणसाचं पर्सेंटेज भावाचं बदलत जातं. आता व्यवहारातला भाव म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत किंवा दर, तो भाव इथं अपेक्षित नाही. इथं भाव म्हणजे असणे, भगवंत सगळीकडे असणे हा अर्थ घ्यायचा आहे. वस्तूची किंमत किती, त्याचे भाव काय, नाही का, या पुस्तकाची किंमत किती, पुस्तकाचा भाव काय, असं नाही. म्हणजे रामदास स्वामी आपल्याला काय म्हणत आहेत की ज्याच्या मनामध्ये जितका आणि जेवढा आणि जसा भाव, तसा त्याच्या मनामध्ये देव करतो वास, नाही का, देवाचा ठाव. जेवढा भाव तेवढा ठाव. मग माझ्या मनामध्ये देव आहे हे आपण नुसतंच म्हणतो. मग आहे का म्हणून तर नसतो म्हणूनच आपल्याला दिसत नाही. ज्याच्या मनामध्ये देवाचा विषयी भाव आहे त्याच्या मनामध्ये भगवंत आहे म्हणून त्याला तो दिसतो, जाणवतो, समजतो. आपण नुसतंच देवाला म्हणतो की देवा मला दर्शन दे, पण आता देव बाहेर आहे का हो, नाही का. आपण सगळी माणसं ही चूक करतो. काय चूक करतो? देव किंवा ईश्वर किंवा परमात्मा परमेश्वर हा आतच असून आपण त्याला बाहेर शोधतो. हीच ती सगळ्यात मोठी घोडचूक. आपण देवळामध्ये जातो, निरनिराळ्या ठिकाणी जातो, यात्रा करतो, पण आपल्या मनामध्ये देव आहे हे आपल्याला पटतच नाही. जर ते पटलं असतं तर आपण बाहेर शोधलंच नसतं. म्हणजे याचा अर्थच असा की ज्या अर्थी आपण बाहेर भगवंत शोधतो त्या अर्थी आतल्या भगवंताविषयी आपल्याला जाणीवच नाही आहे, किंवा तो आहे हे मान्यच नाही आहे, किंवा तो आहे याच्यावर आपला विश्वासच नाही आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये भाव नाही, आपला सगळा अभाव आहे, नाही का, हे सिद्ध होतं यातून. आता सगळ्याच संतांनी हेच सांगितलं आहे, ठाईचं बैसोनी, नाही का, करावे स्मरण. त्याचं नाम घ्यावं, एका जागी बसून नाम घ्या, त्याचं स्मरण करा की तो प्रगट होतो. पण आपल्याला तेवढा धीर निघत नाही, किंवा आपल्याला मनामध्ये संशय असतो, खरंच होईल का, खरंच भगवंत येईल का, खरंच तो माझ्या पुढे प्रगट होईल का. जो भाव प्रल्हादाच्या मनामध्ये आहे की या खांबामध्ये देव आहेच आणि तो आहेच, हा भाव प्रल्हादाप्रमाणे आपल्या मनामध्ये नाही आहे. आपण मानतच नाही खांबामध्ये देव आहे म्हणून, नाही का. खांब जाऊ द्या, माणसांमध्ये देव आहे हे तरी कुठं मानतो आपण. ते जर मानलं असतं तर एक माणूस दुसऱ्याच्या उपस्थितीमध्ये वाईट वागलाच नसता. कारण त्याच्यामध्ये देव आहे आणि तो माझ्याकडे पाहतो आहे ही भावना आपल्या मनामध्ये राहिली असती. आणि मग ती भावना जितकी तीव्र तितक्या प्रकारे आपली आचरण शुद्धता आपोआप झाली असती. परंतु आपल्या मनामध्ये शंका असतात, संशय असतात की याच्यात काय देव आहे, त्याच्यात काय देव आहे, नाही का. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. नाही का. इतरांमध्ये देव ज्यांना दिसतो तेच स्वतःमधला देव पाहू शकतात आणि तेच देव पण प्राप्त करू शकतात. देव पहाया गेलो आणि देवची झालो अशी अवस्था त्यांची असते. मी देवाला शोधायला गेलो आणि नंतर मला कळलं की ज्याला मी शोधतोय तोच मी आहे, नाही का. आता एक व्यवहारातलं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी स्वतः प्रवचन करतोय, आनंद जोशी, आणि मीच जर उद्या शोधायला लागलो, गावभर हिंडलो, आनंद जोशी कुठं आहे, आनंद जोशी कुठं आहे, मला आयुष्यभर शोधलं तरी तो सापडेल का? नाही. कारण ज्याला मी शोधतोय तोच मी आहे. आता तोच जर मी आहे तर शोधण्याची गरज काय, नाही का. हा जसा वेडेपणा आहे तसाच आपला वेडेपणा आहे. परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये आपण काय म्हणतो, मी देवपूजा करतो,
मी देवाला जातो, मी देव दर्शन घेतो. अरे कुणाचं दर्शन घेतो आहेस तू? तूच तो आहेस. हे आपल्याला कळतच नाही, आपल्याला हे पटतच नाही, नाही का. मीच जर तो आहे तर मी अजून बाहेर कुठे त्याला पाहणार, नाही का. आणि हे आपल्याला पटत नाही, हे आपल्या लक्षात येत नाही, नाही का. म्हणून आपण सगळे भगवंताचे अंश आहोत किंवा भगवंताचेच कण आहोत हे आपण नुसतंच म्हणतो, पण प्रत्यक्षामध्ये मीच भगवंत आहे अशी कल्पना आपल्या मनात येतच नाही, किंवा आपण तसं करू शकत नाही. आणि जरी केलं तरी लोक आपल्याला वेड्यात काढतील, ही एक भीती असते. उद्या जर मीच मला देव मानायला लागलो तर लोक वेड्यात काढतील, त्यांना वाटेल काय हा जोशी वेडा झाला, नाही का, स्वतःला देव समजतो वगैरे वगैरे. आपल्याला कसं आहे माहिती आहे का, बऱ्याचशा गोष्टी लोक काय म्हणतील याच्यावरच आपलं अवलंबून असतं सगळं. आपण लोकांच्या भीतीपोटी काही गोष्टी करतो आणि भीतीपोटी काही गोष्टी करत नाही, हे दोन्ही बरोबर आहे. लोकांची भीती असते आपल्या मनात, लोक काय म्हणतील, म्हणून आपण बऱ्याच गोष्टी टाळतो. आणि हे केलं नाही तर लोक काय म्हणतील असं वाटतं म्हणून बऱ्याच गोष्टी करतो. म्हणजे आपल्या मनात ते असतं किंवा नसतं हा भागच आपण विचार करत नाही. आपण बऱ्याचशा वेळेला लोकांसाठी जगतो, पण स्वतःसाठी आपण जगत नाही, स्वतःबद्दल विचार करत नाही, आत्महित साधत नाही. महाराज म्हणतात तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, नाही का. वामनराव पै यांचं एक सुंदर वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, नाही का. माझं जीवन कसं घडवायचं हे माझ्या हातात आहे. मी भगवंताचा अंश आहे म्हणता म्हणता देव पाहाया गेलो आणि देवची झालो आणि मीच देव आहे हे मला कळून चुकलं. अशा अवस्थेपर्यंत आपल्याला जायचं आहे. जी ज्ञानेश्वरांनी ती अवस्था प्राप्त केली आणि ते म्हणतात देवा मीची तू आणि देवा तूची मी, ती अवस्था आपल्याला प्राप्त करायची आणि शक्य आहे ती. आणि म्हणून इथे रामदास स्वामी म्हणतात ज्याच्या मनामध्ये जसा भाव आहे तसा त्याला देव प्रगट होतो. अर्थात प्रत्येक माणसाच्या अंतरंगामध्ये तो जर असेलच तर प्रगट आणि काय व्हायचं आहे मला सांगा. जर तो आहेच तर आपण अजून प्रगट होण्याची का वाट बघतोय? अरे आहेच तो. हे आहे हे मानणं हाच भाव आहे की देव माझ्या आतमध्ये आहे, हे मानणं म्हणजेच भाव. आपण ते मानतच नाही ना, आणि आपण देव प्रगट होण्याची वाट बघत बसतो. अरे प्रगट काय व्हायचं आहे? तो आहेच. जिथे तो आहेच तिथे अजून प्रगट काय व्हायचं आहे, नाही का. आणि म्हणून इथे रामदास स्वामींनी हे फार मोठं वर्म सांगितलेलं आहे. 3ऱ्या ओळीमध्ये म्हणतात अनन्यास रक्षितसे चापपाणी. चापपाणी म्हणजे हातात धनुष्यबाण घेतलेला श्रीराम. हा श्रीराम कुणाचं रक्षण करतो? जो अनन्य साधक आहे त्याचं. अनन्य या शब्दाचा अर्थ न अन्य, नाही का. अन्य कोणीही नाही. देवा मला फक्त तू आणि तूच आधार आहेस, नाही का. आपण आरतीनंतर रोज एक फार सुंदर स्तोत्र म्हणतो, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नामा. हे नामदेव महाराजांचा अभंग आपण म्हणतो, नाही का. आणि पुढे म्हणतो त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. आता हे आपण आरतीनंतर नुसतंच म्हणायचं आहे म्हणून उपचार किंवा एक काहीतरी करायचं आहे म्हणून करतो. त्याचा अर्थच आपल्या लक्षात येत नाही, त्यातला भाव समजत नाही. देवा माझ्यासाठी तूच माता आहेस, तूच पिता आहेस, त्वमेव माता पिता त्वमेव, तूच बंधू आहेस, तूच सखा आहेस, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. पुढे म्हणताय त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव. माझी सगळी विद्या तू आहेस, माझं ज्ञान तू आहेस, आणि मला मिळणारा पैसा द्रव्य तेही तूच आहेस. आणि मग त्वमेव सर्वं मम देव देव. शेवटी म्हणतात तूच माझं सर्व काही आहेस. आता हे नुसतंच म्हणतो हो आपण, पण प्रत्यक्षात मानतो का? आपल्याला भगवंत हाच आधार आहे हे वाटतं का? आपल्याला पैशाचा आधार वाटतो, आपल्याला माणसांचा आधार वाटतो, आपल्याला नातेवाईकांचा आधार वाटतो,
आपल्याला बँक बॅलन्स असेल तर बरं वाटतं, आपल्याला खायला प्यायला मिळालं तर बरं वाटतं, नाही का? पण भगवंत आहे आणि त्याचा मला आधार आहे हा भाव आपल्या मनात नसतो. आणि तो अभाव आहे म्हणून भगवंत दिसत नाही, भगवंत समजत नाही, भगवंत कळत नाही. आपल्याला आयुष्यभर भगवंताचा शोध घेण्याची वेळ का येते? कारण आत असूनसुद्धा आपण तो नाही असं मानतो. म्हणून जो आतच आहे त्याला आपण बाहेर शोधत बसतो वेड्यासारखं. आणि म्हणून आपल्याला आयुष्यभर शोधलं तरी तो भगवंत मिळणार नाही. आणि रामदास स्वामी आपल्याला तेच मर्म सांगतायत की तुझे आहे तुझपाशी परंतु जागा चुकलाशी. भगवंत आत आहे आणि तू बाहेर शोधतोयस. आणि पुढे म्हणतायत जो हा भाव मनात ठेवेल आणि जो त्या रामाबरोबर अनन्य राहील अशा या दासाला, असा रामाचा अभिमान बाळगणाऱ्या माझ्या दासाला राम कदापिही उपेक्षा करणार नाही. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अशा दासाला राम सांभाळतो, त्याचं रक्षण करतो. जय जय रघुवीर समर्थ.